Buenos Buenos dias. Buenos días. días. बरोबर. Buenos días. Buenos dias. Perfect. काय? Buenos dias. Buenos dias इज गुड मॉर्निंग. करेक्ट. तर यानंतर आता Yes, आपण गुड मॉर्निंगच्या जागी बुएनोस दियास सुद्धा म्हणू शकतो. वेल, त्यानंतर आपण आधीच्या क्लासमध्ये बेसिक ग्रीटिंग्स, एक्सप्रेशन्स ह्या गोष्टी शिकलो होतो. त्यानंतर आपण एखाद्याला नाव कसं विचारायचं, आपलं नाव कसं सांगायचं हे सुद्धा पाहिलं होतं. येस त्यानंतर सर. आपण बेसिक नंबर्स पाहायला सुरुवात केली होती आणि ते आपण 40 पर्यंत पाहिले होते. आज आपण 40च्या पलीकडे जाणार आहोत. एक मिनिट मी तुम्हाला पुन्हा एकदा त्या नंबर्सची फाईल ओपन करून दाखवतो. yes, sir. हा. ही पहा. तर बेसिक नंबर्स शून्यापासून सुरुवात केली होती आपण. एक मिनिट. ओके. हा. शून्यापासून सुरुवात केली होती आपण. तर 0 ते 10 कोणी आधी वाचून दाखवेल? सर मी वाचू. ओके. बौद्धवी. हा. 0, हम्म. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. परफेक्ट. एक्सलेंट. सना? Yes, sir. 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ओके. नंबर 0. 0 आहे सेरो. सेरो. ए साऊंड आहे तिथे. सेरो. आणि 6 साठीचा काय आहे? सेईस. सेईस. त्यानंतर आदिरथ? 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. नुएबे. नुएबे आणि डीएस. परफेक्ट. त्यानंतर आपण पुढे जाऊया, मग इतरांना वाचता येईल. हा. 11 ते 20. संचिता वाचते? Yes, sir. हा. 11, 12, 13, 14, 15, 17, 17, 18, 19, 20. ओके. एक मिनिट. 16 काय होता? डीएसी सेईस. डीएसी सेईस. आणि 17 होता डीएसी सिएते. डीएसी सिएते. आणि 18 होता डीएसी ओचो. डीएसी ओचो. तिथे शेवटी ओ आहे. बाकी नंबर्स मध्ये शेवटी ई दिसतो आहे, पण इथे ओ दिसतो आहे. डीएसी ओचो. ते नीट लक्षात ठेवून वाचायचं आहे. लावण्या पुन्हा एकदा. 11, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. ओके. करेक्ट. 13चा होता त्रेसे. त्रेसे. ओके. करेक्ट. त्यानंतर आपण पुढे जाऊया. 21 ते 30. आता शिवम. 21, 22, 23, 24,
25, 26, 27, 28, 29, 30. 30. 30. करेक्ट. ओके. ऋतुजा पुन्हा एकदा. 21, 22, 23. ऋतुजा सावकाश सावकाश बघ, परत एकदा नीट बघ स्पेलिंग. 21, 22. Sa V का B? ब ब 21, 22, 21, 22, 23, 24, 20, 4, 24, 20, 25, 20, 26, 27, 28, 29, 30. ओके परफेक्ट. आता त्यानंतर 30च्या पुढे जाऊया. आता पहा इथे 30 नंतर आपल्याला एक पर्टिक्युलर सिस्टीम दिसेल, एक विशिष्ट सिस्टीम दिसेल. म्हणजे कसं बघा, 30 साठीचा शब्द आहे 30. मग त्यानंतर येतो ई आणि मग पुन्हा उनो पासून 9 पर्यंत नंबर्स लिहिले जातात. ठीक आहे. तर असंच यापुढेही होणार आहे. यापुढे 41 ते 50 मध्ये फक्त 30च्या जागी 40 येईल, किंवा 51 ते 60 मध्ये पहिल्यांदा सुरुवातीला 40 असेल, सॉरी 50 असेल. मग 61 ते 70 मध्ये सुरुवातीला 60 असेल. आपण बघूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. 31 ते 40 पहा. आधी एकदा मी वाचतो, त्यानंतर मग माझ्या मागून रिपीट करू शकता किंवा स्वतः रिपीट करू शकता. बघा, 30. 30 साठीचा शब्द होता 30. त्यापुढे लिहायचा ई. वायचं साऊंड असतो ई. जे वाय लेटर लिहिलेलं आहे त्याचा साऊंड आहे इथे ई. आणि उनो. 30 ई उनो. म्हणजे शब्दशः सांगायचं तर 30 आणि 1. तो ई जो आहे मधला वाय लेटर जो दिसतो आहे त्याचा साऊंड इथे आहे ई, आणि त्याचा अर्थ होतो आणि. 30 आणि 1. हा स्नेहल बोल. 30 आहे का ते? 30. हो. 30 y 1, 30 y 2, 30 y 3, 30 y 4, 30 y 5, 30 y 6, 30 y 7, 30 y 8, 30 y 9 आणि 40. ठीक आहे. परत एकदा बघा. 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40. सोनाली वाचते. Yes. हा. 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40. एक मिनिट. इथे सुरुवातीला तर बरोबर होतं, पण नंतर 30चं 30 का झालं? 30 नाहीये, ते 30च राहणार. आणि 36, 36 आहे. 36, 37, 38, 39, 40. त्यानंतर बौद्धवी पुन्हा एकदा. 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40. बरोबर. परफेक्ट. सर त्यानंतर मी वाचू? हा एक मिनिट. आपण 41 ते 50 कडे जाऊया आधी, मग तुम्ही वाचा. आता बघा, 30च्या ओके. जागी फक्त 40 आलेला आहे. बाकी काही फरक नाहीये.
मगाशी 30 होता, आता 40 आहे. बघा 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 49, 50. आता ऋतुजा. 41, 42, 43, 44, 45, 46, 40, 46, 47, 48, 49, 50. ओके ऋतुजा, पुन्हा एकदा 44 साठी शब्द आहे 44. क्वा 44. करेक्ट. आणि 46 साठी आहे 46. 46. एक्झॅक्टली. बरोबर. आता 46. हा त्यानंतर सर हा सना. सर मी वाचू. ओके सना. 41, 42, 43, 44, नाही थांब, 46, जरा आवाज ब्रेक होतोय. एक मिनिट सना, मी नंतर परत विचारतो. सोनाली. यस सर. मी हा. सांगू का, मला चान्सच नाही भेटला. काय झालं? सर मला मी सांगू का, मला चान्सच नाही भेटला. वाच ना. अच्छा स्नेहल वाच. हा 46, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48 आणि 49. 50. 50. परफेक्ट. ओके. त्यानंतर आता 51 ते 60 कडे जाऊया. आता पहा, सुरुवातीला 50 आला होता, बाकी तसंच 51, 52, 53, 54, 56, 55, 56, 57, 58, 59 आणि 60. सर मी वाच. हो तर लावण्या. सगळ्यात लास्टचं काय आहे? कशाचं? 60. 60 is 60. ठीक आहे लावण्या वाचते. 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60. बरोबर. ओके. हर्षाली. 51, 50. 52, हा 52, 53, ए 54, 50 y. 51, 52, 53, 54, 55, 5, 56, 56. हाँ के 57. 57, हाँ 58, 59 आणि 60. ओके. पुन्हा एकदा नीट ऐका. 51, 52, 53, 54, 55, 56,
57, 58, 59, 60. ठीक आहे. आता आपण 61 ते 60 सॉरी 61 ते 70 कडे जाऊया. बघा आता 61, 62, 63, 64, 65, 66, 67, 68, 69, 70. आता इथे पहा 60 आणि 70 या दोन्हीमध्ये फक्त थोडासा फरक आहे. 60 होतं 60 आणि 70 आहे 70. 60 आणि 70. सर मी वाचू का? सर मी वाचू? थांबा थांबा सर मी वाचू. आधी माझं पूर्ण तर होऊ दे. तर जेव्हा तुम्ही ऐकाल हे दोन्ही शब्द त्यावेळेला त्याच्यात ऐकण्यात घोळ होता कामा नये. त्यामुळे कोणी म्हणताना 60 म्हणतोय का 70 म्हणतोय ते आपल्याला नीट आधी ऐकावं लागेल. ठीक आहे. आता सर मी वाचू? एक मिनिट. श्रावणी आहे? समीक्षा? समीक्षा? अश्विनी? अश्विनी? आदिरथ? Sesen- हाँ. 61, 62, 63, 64, 65, 66, 67, 68, 69, 70. 70. ओके ठीक आहे. सो त्यानंतर शिवम. 61, 62, 63, 64, 65, 66, 6, 67, 68, 69, 70. 70. बरोबर. ओके. त्यानंतर आपण जाऊया 71 ते 80 कडे. आता सुरुवातीला 70 येईल. एवढाच काय तो फरक. 71, 72, 73, 74, 75, 76, 77, 78, 79 आणि 80. सर मी आता? वाचू? हा लावण्या बोल. 71, 72, 73, 74, 75, 76, 77, 78, 79, 80. सर मी वाचू? सर मी वाचू का? एक मिनिट सांगतोय. त्यानंतर नविष्ठा म्हणून कोण आहे? हा नवीन नाव ऐकलंय. ओके. राज? ऋतुजा? सर वाचू का? ओके सर मी वाचू? सॉरी सर. एक मिनिट ऋतुजा म्हण. सॉरी. हा 71, 72, 73, 74, 75, 76, 77, 78, 79, 80. बरोबर. ओके. आता 81 ते 90. आता सुरुवातीला 80 येईल फक्त. 81, 82, 83, 84, 85, 86,
87, 88, 89, 90. सर मी वाचू? एक मिनिट सर थांबा. क्लास असाच संपेल आपला. तर सोनाली. सर मी वाचू का? 81, 82, 83, 84, 85, 86, 87. 86 आहे. 86. परत एकदा. 86, 87, हा. 88, 89, 90. 90. ओके. हर्षाली. सर मी वाचू? 80, 81, 82, 83, 84, 85, 86, 87, 88, 89, 90. एक मिनिट. हर्षाली पुन्हा एकदा 86 साठी काय शब्द आहे? 86. 86. हा, ओके. Yes. मी वाचू? एक मिनिट. आपण आता 91 ते 100 कडे जाऊया. बघा आता सुरुवातीला फक्त 90 येईल. 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98, 99 आणि 100. आता नोमिता म्हणून कोण आहे? सर मी वाचू का? एक मिनिट. सर मी वाचू? नोमिता म्हणून कोण आहे? नोमिता. सर माझी बारी येणार आहे. मी सर. हा, ओके. येस, वाचते. येस सर. हा. नोमिता. सर मी वाचू का? संचिता. सर मी वाचू? Yes, sir. 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98, 99, 100. बरोबर. ओके. त्यानंतर शिवम. 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98, 99, 100. 100. सर मी वाचू? ओके. एक मिनिट. नविष्ठा म्हणून कोण आहे? सर मी वाचू? हा, वाच. 91, 92, 93, 94, 96, 97, 99. ओके. 99 आणि 100. ठीक आहे. सो सर मी वाचू? हे झाल्यानंतर थांब, आता आपले नंबरच संपले. आता हे झाल्यानंतर तुम्हाला एखाद्याकडे मोबाईल आहे की नाही हे विचारायचं असेल तर आपण कसं विचारू शकतो? इथे पहा. TNS मोबाईल म्हणजे डू यू हॅव अ मोबाईल फोन? तुझ्याकडे मोबाईल फोन आहे का? हा झाला इनफॉर्मल क्वेश्चन. TNS मोबाईल. आणि तोच आपल्याला एखाद्याला फॉर्मली विचारायचा असेल तर आपल्याला म्हणावं लागेल TNA मोबाईल असं म्हणून आपण उत्तर देताना कसं देऊ शकतो? सी म्हणजे हो, येस, आणि एस म्हणून पुढे आपण आपला नंबर सांगायचा. आता
तुम्हाला हे बेसिक नंबर्स माहित आहेत सगळे, 0 पासून 9 पर्यंत, 0 पासून 9 पर्यंत, आणि त्यानंतर आता 99च्या 100 पर्यंत. तर आपण सुरुवातीला काय करणार आहोत, मोबाईल नंबर सांगताना एक एक आकडा घेणार आहोत, एक एक संख्या घेणार आहोत. म्हणजे कसं, माझा मोबाईल नंबर असेल, इथे मी एक रॅन्डमली टाईप करतो. हे पहा, 1 मिनिट. एक मिनिट. एकच मिनिट थांबा. हां. आता पहा, तुम्हाला इथे एक व्हाईट स्क्रीन दिसतोय? ओके, ठीक आहे. सो हो सर. यस सर. यस सर. आता हा, जर मला मोबाईल नंबर सांगायचा असेल, असा एक मोबाईल नंबर सांगायचा असेल, तर आधी मी एक एक संख्या, एक एक आकडा घेऊन मी वाचतो. आता पहा, 8, 7, 5, 0, 6, 4, 7, 9, 3 आणि 5. ठीक आहे, असा एक एक डिजिट घेऊन मी वाचला. आता हाच जर मला 2-2 आकडे घेऊन वाचायचा असेल, 2-2च्या संख्या घेऊन वाचायचा असेल, तर मी कसा वाचेन? 87, 50, 64, 79, 35. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण आपला मोबाईल नंबर सांगू शकतो. एकतर आपण एक एक आकडा घेऊन सांगू शकतो, किंवा 2-2 आकडे घेऊन सांगू शकतो. आता आपल्याला 0 ते 9 आणि त्या पलीकडचेही 99 पर्यंत किंवा 100 पर्यंतचे आकडे आपल्याला माहित आहेत. त्यामुळे आपण दोन्ही पद्धतीने सांगू शकतो. सगळ्यात आधी आपण एक एक आकडा घेऊन मोबाईल नंबर सांगण्याचा प्रयत्न करूया. तर आता तुम्ही जो मोबाईल वापरता, तो तुमच्या आई-बाबांचा असेल, तर तो तुम्हाला पाठ आहे का नंबर? हो Yes, sir. हो सर. यस सर. ओके. यस तर मग सर. एक काम करा. मग तो जो मोबाईल नंबर आहे, तो आधी
स्वतःशी बोलून पहा. स्वतःशी, मनातल्या मनात स्वतःशी बोलून पहा. एक एक आकडा घेऊन बोला. आणि नीट तयारी झाली की मग मी तुम्हाला विचारेन. आधी एक एक आकडा घेऊनच सांगायचा आहे. 2-2 आकडे घ्यायचे नाहीत. ठीक आहे. एक एक आकडा घेऊया. तुम्ही मला आधी इंग्लिशमध्ये सांगा किंवा मराठीत सांगा. मी तो समोर टाईप करेन आणि मग त्यानंतर तुम्ही वाचत जायचंय. म्हणजे मलाही कळेल की तुम्ही जो मनात धरला होतात तसाच तुम्ही बोलून दाखवताय का. ठीक आहे. सर मी सांगू एक मिनिट सांगू सांगू. हा, आता आधी 1 मिनिट घ्या आणि मग त्यानंतर तुम्ही मला सांगा. शक्यतो कमीत कमी अडखळता किंवा कमीत कमी ब्रेक्स घेऊन, कमीत कमी पॉज घेऊन, कमीत कमी थांबून तुम्हाला सांगायचं आहे. प्रयत्न करा. सर मी सांगू. अच्छा, बौद्धवी तयार आहे. हो ठीक सर. आहे. सांग नंबर. सी येते ओके, थांब. आधी मला इंग्लिश मध्ये सांग म्हणजे मी नंतर स्पॅनिश मध्ये चेक करता येईल मला. 7796097468. 1 मिनिट. 779604 09 09 सर 04 नाही 04 नाही. अच्छा, 09 74 74 68. 68. ओके. हा, आता वाच. siete 9 7 4 6 8. परफेक्ट. त्यानंतर आता नेक्स्ट समवन एल्स. सर मी सांगू. हा, संचिता. सर मी सांगू. ओके, संचिता आधी इंग्लिश मध्ये सांगते. सर मी सांगू का. हा सर. 93 हम्म 70 हम्म 99 हम्म 59 हम्म 04. ओके. हा, आता वाच. 9 3 7 0 9 9 5 9 0 4. बरोबर, परफेक्ट. वाचलं का. सर त्यानंतर मी सांगू. लावण्या. मी सांगू. लावण्या, मग सना. हा, लावण्या बोल. 97 हा, 97 पुढे 30. 13 ओके. 13. अच्छा 30 अच्छा, 30 आहे. बरं. हा 15 हा 43 हा 47. ओके, ठीक आहे. वाच. 9 7 एक सेकंड. 7 आहे, सी येते. 9 7 सी येते. सी येते नाही, सी येते. 9 7 3 0 1 5 4 3 4 7. परफेक्ट. ओके. त्यानंतर होती सना. हा, सर मी सांगू संकल्प. एक मिनिट. सर मी सांगू का. थांबा. संकल्प का. हा, ठीक आहे. बोल. सर नंबर सांगू हा, सांग ना. सांग ना, मी टाईप करतोय. 0 काय. अच्छा, संकल्पाचा आवाज नाही येते. सर मी सांगू का. सर 8 ओके. सर मी पण सांगू. एक मिनिट. हा, सांगू का. शिवम आणि मग स्नेहल. हो सर सांगतो. सर तर मी सांगतो. हा 79 हा 72 हा 181533.
ओके. हा, वाच. 30, हं? Siete. 7, 7, 7, 9, 1, 8, 1, 5, 3, 3. ओके. एक मिनिट परत सांगता जरा. हो सर. 7, 9, 7, 2, 1, 8, 1, 5, 3, 3. सर मी आता बरोबर. माझी बारी आहे आता. एक मिनिट सर हं. मी आता आपण सर मी एक काम करूया ना. सर मी तुम्हाला आता सर एक आकडा घेऊन सांगता येतो आहे. हे आता नक्की झालं आहे. त्यामुळे आता आपण 2-2 आकडे घेऊन सांगण्याचा प्रयत्न करू शकतो. सर प्लीज. एक सर मी सांगू थांबा. आधी 1 मिनिट घ्या. आता या वेळेला 2-2 आकडे घेऊन वाचायचे आहेत. ठीक आहे. त्यामुळे आधी ते मनाशी नीट तयार करा आणि त्यानंतर मग मी तुम्हाला विचारेन. सर मी आधी सांगू हां, 1 मिनिट. सर मी सांगू 1 मिनिट थांबा. एकत्र सुरुवात करायची आहे, त्यामुळे थांबा. सगळ्यांना आपापला मोबाईल नंबर मनात तयार करायला हवा. तर आपण 1 मिनिट देऊया सर आणि मग सांग त्यानंतर सुरुवात. सर मी सांगू सर मी सांगू सर सांगू का? 1 मिनिट थांबा. बघूया अजून कोण आहे आज? आणि कोण अजून बोललेलं नाहीये? आज अश्विनीचा आवाज नाही ऐकलाय. निकिता. सर मला माहित नाही, मी आता आली. अच्छा. सर मी सांगू 1 मिनिट. त्यानंतर अजून कोणाचा आवाज नाही ऐकलास? राज. सर मी बी आता आलो थोडा टाइम खाली. अच्छा. बरं, संकल्प. तयार? नंबर सांगा सर हां, संकल्प. 83 हां, 80 हां. 98 हं. 7 7. 7 च्या पुढे काय होतं? 9 79. अच्छा. 57 57. ठीक आहे. हां. आता 2-2 आकडे घ्यायचे आहेत. हां म्हणजे 83, 80 असं. 8 y 3 8 ए, थांब जरा. 3 ओ संकल्प थांब. ओचो ई त्रेस नसतं. ओचेंता ई त्रेस. 83 हवाय. 83 हां. 80 98 79 57 57. y 7 Siete. 57. ठीक आहे. ओके. त्यानंतर someone else. आता संचिता. सर मी सांगू. हां. येस सर. 93 70 हं, हं, 99 हं, 59 हं. 04 ओके. हां. 93 70 99 59 04. परफेक्ट. एक्सलेंट. सना. 90 हं, 11 हं, 93 हं. 21. 21. एवढाच? अजून 2 डिजिट राहिले?
सर सणा लेफ्ट झाली. सर मी सांग एक मिनिट हं. ठीक आहे. त्यानंतर मग आता ऋतुजा. हॅलो सर. हा ऋतुजा. सर स 84 हा 59 हा 98 हा 10 हा 77. ओके. हा सो स 84 69 थांब 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 59 म्हणजे 59. येस सर. 50. हा सर म्हणून म्हटलं होतं तयारी करून बोला. हा सर मी सांगू का? एक मिनिट. हे कोण होतं? अधिरथ सांगतोय. यस सर. हा 94 हा 20 हा 38 38. बरं. 57 हा 08 हा 08 हा 94 20 38 50 18. उनो. 0 म्हणजे उनो नाही. 0 म्हणजे सेरो. हा 08. हा ओके. सर मी ठीक सांगू आहे. का? सर मी सांगू एक मिनिट. आता कोण होतं? हर्षाली. 92 हम्म 09 हम्म 34 हम्म 75 हम्म 12. ओके. हा 92 हम्म 34 75 आणि 2. एक मिनिट. हा 92 त्यानंतर 9 फक्त 9 नाही. सेरो 9. मी वाचू? 09. सर 0 घ्यायला लागेल ना, नाही तर तो 9 आकडीच होऊन जाईल. सर मी बरोबर. वाचू मी सांगू का? हा सर मी एक सांगू. ठीक. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. आधी हे लक्षात आलं का की 0 असेल तर तो ड्रॉप करायचा नाहीये, तर तो सोडून द्यायचा नाहीये. मधला हा 0 पण वाचायला लागेल. सेरो 9. ओके. सना लास्ट पर्सन मोबाईल नंबरसाठी. मग आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाणार आहोत. हा 90 हा 11 हा 93 हम्म 21 21. एवढाच. एक मिनिट अजून परत एकदा. 8च कसे काय झाले? 90 11 हा पुढे 41 41. अच्छा. हा ओके. हा 90 काय? 90 एक मिनिट 90 म्हणायचं आहे ना, मग फक्त 90. त्यानंतर 11 म्हणजे हा नंबर बरोबर आहे ना? हो. सर हा हॅलो नंबर बरोबर आहे का? हॅलो सर. सर नाही, आवाज गेला बहुतेक. सर मी सांगू का? एक सर मी सांगू. नविष्टा. हा ठीक आहे. लास्ट सर मी पर्सन. सर 83 83 पुढे आवाज गेला परत. ओके. सर मी सोनाली लास्ट पर्सन. 83 हॅलो सर. सोनाली लास्ट पर्सन. हा बोल. 95 95 95 हा डबल सर 95 हा 95. अच्छा 95 बरं. 28 हा 48 हा 96. अच्छा. हा बोल.
95, 28, ए, 48, थांब 28 म्हणजे 28. 20 थोडं वेगळं आहे. हा 28. त्यानंतर 48, 48, 96, 96. CS नाही, 6. 6. 6. येस. ओके. सर मी परत एकदा वाचतो हा नंबर. 95, 95, 28. 20 नसतं, 28. त्यानंतर 48 सर आणि 96. CS नसतं, 6. ठीक आहे. बस Hello, sir. मला लक्षात आलं. सगळ्यांना आपापले मोबाईल नंबर सांगता येतील. ठीक आहे. यस सर. हे जे सर नंबर्स आहेत काय बोलता 0 till 99 हे घेऊन तुम्हाला 0 पासून 99 पर्यंतचे हे नंबर्स घेऊन तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर सांगा. ठीक आहे. सर झिरोला काय बोलता 0 म्हणजे सेरो. सर 10 ला काय बोलतात काय 10 10 इज DS. DS हा. ठीक आहे. सो हे होते नंबर्स. आणि आता यानंतर आपण थोडं स्पॅनिश कल्चर बद्दल सुद्धा समजून घेऊया. गेल्या वेळेला आपण पाहिलं होतं एखाद्याचं नाव कसं विचारायचं किंवा एखाद्याचं नाव कसं सांगायचं. तर त्याच्यात वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या तऱ्हा असतात. म्हणजे आपण पाहिलं होतं की आपल्याला कोणी आपलं नाव विचारलं तर आपण आपलं नाव आणि आडनाव सांगतो. किंवा तुमच्यापैकी काही जणांनी नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव असं सांगितलं होतं. भारतामध्ये सुद्धा म्हणून काही एकच एक पद्धत नाहीये. उदाहरणार्थ तुम्ही पंजाबमध्ये गेलात तर तिथे जे शीख लोक राहतात ते आडनाव म्हणून काही वेगळं सांगत नाहीत. ते त्यांच्या नावाबरोबर सिंग किंवा कौर असं सांगतात. सो एखाद्याचं नाव असेल अमरिंदर सिंग तर तो मुलगा असतो आणि तेच अमरिंदर कौर असं असेल तर ती मुलगी असते. असा फरक होतो. किंवा उत्तर प्रदेशमध्ये काही मुलगे आपल्या नावानंतर कुमार असं लावतात. सो अखिलेश कुमार किंवा अवधेश कुमार असं जर नाव असेल तर त्याच्यावरून लक्षात येतं की ते कुमार हे त्याचं आडनाव नसतं तर ते त्याच्या नावाबरोबर जोडलेलं एक टायटल असतं असं आपण म्हणूया. किंवा बिहार, उडिसा वगैरे ह्या राज्यांमध्ये काही जण स्वतःचं आडनाव म्हणून काही सांगतच नाहीत. फक्त स्वाती किंवा निरंजन इतकंच सांगतात. किंवा तुम्ही दक्षिण तमिळनाडूमध्ये गेलात तर तिथे काय करतात, काही जण स्वतःच्या नावाच्या अगोदर गावाचं इनिशियल लावतात. उदाहरणार्थ तुम्ही शिवाजी महाराजांचा इतिहास शिकलात का? यस चौथी, Yes, sir. पाचवी? यस सर. हा? सर ते त्यांची दक्षिणेमध्ये एक जहागीर होती त्यांच्या भावाची. म्हणजे दक्षिणेमध्ये एक जहागीर होती. कुठे ते आठवतंय ते नाव? कुठे होती जहागीर? खरं तर ती शहाजी महाराजांची होती, शहाजी राजांची होती. पण त्यांनी ती भावाला दिली होती. नंतर शिवाजी महाराजांनी ती भावाकडे दिली होती. कुठे होती ती? तंजावर. हे नाव आठवतंय का तंजावर? Yes, sir. तंजावर. कुठल्या राज्यात आहे? तमिळनाडूमध्ये आहे. ठीक आहे. तर तिथे त्यांची जहागीर होती. तर एखादा तंजावर शहराचा
भीमराव नावाचा असेल रहिवासी तर तो टी भीमराव असं म्हणू शकतो. टी म्हणजे तंजावर, तंजावरचा भीमराव तो टी भीमराव. ठीक आहे. तर अशा प्रकारे भारतामध्ये सुद्धा नाव सांगण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. स्पेनमध्ये काय होतं, स्पेनमध्ये प्रत्येकाला स्वतःची 2-2 आडनावं असतात. म्हणजे एक वडिलांकडून आलेलं आणि एक आईकडून आलेलं. आणि हे मुलग्यांच्या बाबतीतही होतं आणि मुलींच्या बाबतीतही होतं. आपल्याकडे कधी कधी काय होतं की लग्न झालेल्या बायका त्यांच्या माहेरचं आडनाव लावतात आणि सोबत सासरचं पण आडनाव लावतात. काही जणी काय करतात, फक्त सासरचं आडनाव लावतात. काही जणी काय करतात, माहेरचं आडनाव आधी लावतात आणि मग सासरचं आडनाव लावतात. पण स्पेनमध्ये काय होतं, प्रत्येक जण आपापल्या नावापुढे 2 आडनावं लावत असतो. एक असतं वडिलांकडून आलेलं आणि दुसरं असतं आईकडून आलेलं. आणि स्पॅनिश स्पीकिंग कंट्रीज ज्या आहेत बाकीच्या, म्हणजे ज्या अमेरिकेत आहेत, त्यांच्याकडे मात्र असं काही होत नाही. त्यांच्याकडे जे एकच आडनाव असतं तेच ते लावत असतात. त्यांच्याकडे वेगवेगळी आडनावं म्हणजे वडिलांकडून आलेलं, आईकडून आलेलं असं होत नाही. कारण काय आहे की ज्या बाकी स्पॅनिश स्पीकिंग कंट्रीज आहेत तिथे वेगवेगळ्या देशातून जाऊन वसलेले राहिलेले लोक आहेत. त्यामुळे प्रत्येकाची पद्धत परत वेगळी होत जाते. उदाहरणार्थ अर्जेंटिना हा जो एक स्पॅनिश बोलणारा देश आहे दक्षिण अमेरिकेत, तिथे फक्त आणि फक्त स्पॅनिशच बोलली जाते असं नाहीये. तर इटालियन लँग्वेज बोलणारे, इटालियन भाषा बोलणारे सुद्धा बरेच लोक त्या देशात राहतात. आणि मग जे तिथले स्पॅनिश बोलणारे आहेत आणि इटालियन बोलणारे आहेत त्यांच्यातही जेव्हा आपापसात लग्न वगैरे होतात तेव्हा मग ते प्रत्येक जण स्वतःची 2-2 आडनावं लावत नाहीत. एकच एखादं आडनाव असतं. एक अर्जेंटाईन स्पॅनिश रायटर आहे रॉबर्टो आर्ल्ट म्हणून. त्याचे आई वडील पोलंडहून अर्जेंटिनाला गेले होते. त्यामुळे त्यांच्याकडे परत 2-2 आडनावं लावण्याची पद्धत नव्हती. रॉबर्टो आर्ल्टने लिहिलं, त्यांचं लिखाण सगळं स्पॅनिशमध्ये आहे. पण त्याचे आई वडील मात्र पोलंडहून तिकडे स्थलांतरित झाले होते. तर स्पेनमध्ये काय होतं, मी म्हटलं तसं की प्रत्येक जण 2-2 आडनावं लावतो. तर आता एखाद्याचं नाव असेल अंतोनियो आणि वडिलांकडून आलेलं आडनाव असेल सांचेस, आईकडून आलेलं आडनाव असेल गार्सिया, तर त्या मुलाचं पूर्ण नाव होईल अंतोनियो सांचेस गार्सिया. तसंच एखाद्याच्या नावामध्ये सुद्धा 2-2 नावं असू शकतात. उदाहरणार्थ एखाद्या मुलीचं नाव असू शकतं आना मारिया. आना मारिया हे एखाद्या मुलीचं नाव असू शकतं. त्यापुढे मग तिच्या वडिलांकडून आलेलं आडनाव आणि आईकडून आलेलं आडनाव अशा 2 गोष्टी असू शकतात. उदाहरणार्थ ही आना मारिया अंतोनियोची बहीण असेल तर अंतोनियोने 60 बजे तो एक मिनिट हा. अंतोनियोने जसं आपलं आडनाव सांचेस गार्सिया असं लावलं होतं, तसंच त्याची बहीण आना मारिया ही आपलं नाव कसं सांगेल, आना मारिया सांचेस गार्सिया. ओके, असं इथे हवं तर लिहून दाखवतो म्हणजे समजेल. अंतोनियो सांचेस गार्सिया.
असं एखाद्या मुलाचं नाव असू शकतं आणि त्याची एखादी बहीण असेल आना मारिया नावाची, तर ती आपलं नाव कसं लिहील? आना मारिया एक मिनिट हा. हा, आना मारिया सांचेस गार्सिया असं. आता इथे दोघांच्याही आडनावांमध्ये सांचेस गार्सिया असे 2 शब्द आहेत. सांचेस हे त्या दोघांच्याही वडिलांकडून आलेलं आडनाव, तर गार्सिया हे दोघांच्याही आईकडून आलेलं आडनाव आहे. आणि त्या मुलांची नावं आहेत, त्यातल्या मुलगा जो आहे त्याचं नाव आहे आंतोनियो आणि मुलगी जी आहे तिचं नाव आहे आना मारिया. ठीक आहे. तर अशा पद्धतीने स्पॅनिश लोक आपापली नावं सांगत असतात. आणि जेव्हा पुढे या आंतोनियोचं लग्न होईल तेव्हा त्याची बायको काय करेल? तिचं आडनाव बदलणार नाही. तिच्या माहेरचं आडनाव आणि सासरचं आडनाव असं लावणार नाही. ती तिचं जे आडनाव होतं लग्नापूर्वी तेच कंटिन्यू करेल. ओके. आणि त्यांची जी मुलं असतील ती परत आंतोनियोचं वडिलांकडून आलेलं आडनाव म्हणजे सांचेस आणि आंतोनियोच्या बायकोचं वडिलांकडून आलेलं आडनाव जे काही असेल ते आपलं आडनाव म्हणून सांगतील. म्हणजे उदाहरणार्थ लेट्स से मार्टिनेस सेगुरा असं जर असेल, या आंतोनियोच्या बायकोचं नाव असेल, इमॅजिन करूया आपण, कार्मेन मार्टिनेस सेगुरा. ठीक आहे. तर आता ही जी कार्मेन आहे आंतोनियोची बायको, ही आपलं मार्टिनेस सेगुरा हे आडनाव बदलणार नाही. ती लग्नानंतरही तसंच ठेवणार. आणि यांची जी कोणी मुलं असतील, आंतोनियो आणि कार्मेन यांची जी कोणी मुलं असतील ती आडनाव लावताना कशी लावतील? आंतोनियोचं वडिलांकडून आलेलं आडनाव म्हणजे सांचेस. ठीक आहे. आणि कार्मेनचं वडिलांकडून आलेलं आडनाव म्हणजे मार्टिनेस. असं घेऊन आपलं पुढचं आडनाव सांगतील. म्हणजे फॉर एक्झाम्पल खुआन, या दोघांच्या मुलाचं नाव असेल खुआन, तर खुआन आपलं आडनाव सांगताना म्हणेल खुआन सांचेस मार्टिनेस. असं असतं. आलं लक्षात? हो सर, कळालं सर. थोडस कन्फ्युजिंग वाटत असेल पण हे असं असतं. ठीक आहे. येस सर. बर, आजच्या दिवस आपण इथे थांबूया आणि मग आपण पुढच्या क्लासमध्ये पुढचे प्रश्न पाहूयात. ओके सर. गुड बाय. गुड बाय सर. बाय सर. आज के लिए इधर रुकेंगे. हाँ सर रुकेंगे. चाओ. हाँ संगीता मैडम, आज के लिए इधर रुकेंगे. हेलो मैम. हेलो संगीता मैम. यस सर. ओके ओके, ठीक है, रुकते हैं फिर. बाय मैम. बाय मैम.